आपलं वजन कमी करत असताना आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. म्हणजे किती कॅलरीचं जेवण केलं पाहिजे, आपल्या जेवणामध्ये कुठले मॅक्रोज म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स किती प्रमाणात असलं पाहिजे, आपण एक्सरसाइज किती मिनिट केली पाहिजे, कुठली एक्सरसाइज केली पाहिजे. इनिशियली आपलं वजन कमी होतं आणि एका पॉईंटवर येऊन आपलं वजन स्टक होतं. त्याला म्हणतात वेट प्लॅटो. त्यासाठी तुम्हाला ह्या नीटचा उपयोग होऊ शकतो. हे नीट काय आहे हे तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही वजन कमी करण्यासाठी कुठलाही एक्सरसाइज करत असाल पण त्याचा ह्याच्यामध्ये समावेश होत नाही. नॉन एक्सरसाइजिंग ॲक्टिव्हिटी थर्मोजेनिस याचा अर्थ असा आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही नॉर्मल ॲक्टिव्हिटी करतात त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये होतात. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो ॲज पर आवर इंटेन्सिटी आपलं शरीर 5 to 20% हे कॅलरी एक्सपेंडिचर करत असतं. तुम्ही जर हे नीट वापरला तर तुमचं डायरेक्टली 10% एक्सपेंडिचर होतं आणि हे तुम्ही वाढवू पण शकता. आता हे कसं वाढवायचं याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स देते. तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी अर्धा ते पाऊण तासापेक्षा जास्त वेळ बसू नका. लिफ्टपेक्षा पायऱ्यांचा वापर करा. ज्या ठिकाणी तुम्ही चलत जाऊ शकता तिथे तुम्ही व्हेकल, कार वगैरे याचा वापर करू नका. तुम्हाला शक्य असेल तर ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरनंतर 10 मिनिट वॉकिंग करा. तुम्ही जेव्हा टी व्हीच्या समोर बसताय त्यावेळेस तुम्ही थेराबँड वापरून छोटे मोठे स्ट्रेचिंग करू शकता. शक्य असेल तर तुम्ही तुमचं घरातले छोटं मोठं काम स्वतःच करा. जसं तुमच्याकडे प्लांट असतील तर स्वतः पाणी घाला, घरातलं डस्टिंग करा. एखादी ग्रॉसरी किंवा व्हेजिटेबल आणण्यासाठी ॲपचा वापर करू नका. तुम्हाला एखादा कॉल करायचा असेल किंवा एखादा कॉल तुम्हाला आला असेल तर तुम्ही घरातल्या घरात वॉक करत करत तो कॉल तुम्ही घ्या. स्नान करताना तुम्ही थंड पाण्याचा वापर करा. ह्या सगळ्या गोष्टी तुमचं नीट वाढू शकतात. तुमचं कॅलरी एक्सपेंडिचर वाढेल आणि 10 to 20% कॅलरी एक्सपेंडिचर होत असेल तुमचं वजनाचा काटा नक्की हालेल आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल.